नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुडविल्समध्ये. आतापर्यंत आपण IC38 चे मराठी चॅप्टर्स बघितले होते, परंतु या व्हिडिओमध्ये आपण IC38 वर आधारित 50 प्रश्न बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतातील विमा उद्योगाचे नियंत्रक आहेत? भारतीय विमा प्राधिकरण, भारताचे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, भारतीय जीवन विमा महामंडळ, भारतीय साधारण विमा महामंडळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारताचे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जोखमीचे दुय्यम ओझे आहे? व्यवसायातील व्यत्ययाची किंमत, हानी झालेल्या मालाची किंमत, भविष्यातील नुकसानीच्या शक्यतेसाठी काही राखीव रकमेची तरतूद करून ठेवणे, हृदयविकाराच्या झटक्याचा परिणाम म्हणून रुग्णालयात भरती करण्याचा खर्च. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोखीम हस्तांतरणाची पद्धत आहे? बँक जमा ठेव, विमा, समभाग, स्थावर मालमत्ता. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विमा. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनेत विमा आवश्यक आहे? कुटुंबातील एकमेव मिळवती व्यक्ती आकस्मिक मरण पावते, एखाद्या व्यक्तीचे पैशाचे पाकिट हरवते, समभागांच्या किमती कोलमडतात, एखाद्या घराचे मूल्य नैसर्गिक पडझडीमुळे गमावते. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कुटुंबातील एकमेव मिळवती व्यक्ती आकस्मिक मरण पावते. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती योजना विमाकर्त्याद्वारे राबवली जाते आणि शासनाद्वारे प्रायोजित केली जात नाही? कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पीक विमा योजना, जन आरोग्य, वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे जन आरोग्य. संचयनाद्वारे जोखीम हस्तांतरण म्हणजे बचत, गुंतवणूक, विमा, जोखीम शमन. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विमा. 7वा प्रश्न आहे, जोखीम घडण्याची शक्यता कमी करण्याच्या उपायांना डॅश म्हणतात? जोखीम धारण, नुकसान प्रतिबंधन, जोखीम हस्तांतरण, जोखीम टाळणे. तर याचे उत्तर आहे नुकसान प्रतिबंधन. 8वा प्रश्न आहे, विमाकर्त्याकडे जोखीम हस्तांतरित करण्यामुळे डॅश शक्य होते? मालमत्तेबाबत निष्काळजीपणे, नुकसानीच्या प्रसंगात विम्यातून पैसे कमावणे, आपल्या मालमत्तांना असलेल्या संभाव्य जोखमीकडे दुर्लक्ष करणे, आपल्या मनाची शांतता राखता येते आणि आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आपल्या मनाची शांतता राखता येते आणि आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे. 9वा प्रश्न आहे, आधुनिक विम्याच्या व्यवसायाची पाळीमुळे डॅश पर्यंत पोहोचतात? जहाजाचा विमा, लॉयड्स, होड्स, मल्होत्रा समिती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 10वा प्रश्न आहे, विम्याच्या संदर्भात जोखीम धारण करणे म्हणजे अशी परिस्थिती ज्यात नुकसान किंवा हानीची शक्यता नसते, नुकसान निर्माण करणाऱ्या घटनेला काही मूल्य नसते, मालमत्ता विमा संरक्षित केलेली असते, एखादा ती जोखीम आणि त्याचे परिणाम सहन करण्याचे ठरवतो. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विमा मालमत्तेचे संरक्षण करतो, विमा त्याचे नुकसान प्रतिबंधन करतो, विम्यामुळे नुकसानीच्या शक्यता कमी होतात, जेव्हा मालमत्तेचे नुकसान होते तेव्हा विमा भरपाई देतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 12वा प्रश्न आहे, प्रत्येकी 20,000 रुपये मूल्यांकन असणाऱ्या 400 घरांपैकी सरासरी 4 घरे प्रतिवर्षी जळतात, त्यांचे एकत्रित नुकसान रुपये 80,000 असते. हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक घरामागे किती वार्षिक वर्गणी काढावी लागेल? प्रत्येक घरामागे विचारले. रुपये 100, रुपये 200, रुपये 80, रुपये 400. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुपये 200. 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? विमा म्हणजे काही थोड्या लोकांचे नुकसान असंख्य लोकांनी वाटून घेण्याची पद्धत, विमा म्हणजे एका व्यक्तीची जोखीम दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणे, विमा म्हणजे असंख्य लोकांचे नुकसान काही थोड्या लोकांनी वाटून घेण्याची पद्धत, विमा म्हणजे काही थोड्या लोकांचा फायदा असंख्य लोकांना
हस्तांतरित करण्याची पद्धत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विमा म्हणजे काही थोड्या लोकांचे नुकसान असंख्य लोकांनी वाटून घेण्याची पद्धत. 14वा प्रश्न आहे, एखाद्या मालमत्तेची जोखीम स्वीकारण्यापूर्वी विमाकर्ते तिचे सर्वेक्षण आणि निरीक्षण का करून घेतात? दर ठरवण्याच्या उद्देशाने जोखीम निर्धारण करण्यासाठी, विमाधारकाने ती मालमत्ता कशा प्रकारे विकत घेतली आहे हे पाहण्यासाठी की अन्य विमाकर्त्यांनी सुद्धा ती मालमत्ता निरीक्षण केली आहे, हे पाहण्यासाठी की शेजारची मालमत्ता सुद्धा विमा संरक्षण करता येईल का? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दर ठरवण्याच्या उद्देशाने जोखीम निर्धारण करण्यासाठी. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय विम्याची प्रक्रिया उत्कृष्ट प्रकारे वर्णन करतो? काही थोड्या लोकांद्वारे अनेकांचे नुकसान वाटून घेणे, काही थोड्या लोकांचे नुकसान अनेकांनी वाटून घेणे, एकाने काही थोड्या लोकांचे नुकसान वाटून घेणे, सबसिडीच्या माध्यमातून नुकसान वाटून घेणे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काही थोड्या लोकांचे नुकसान अनेकांनी वाटून घेणे. ग्राहकाचे जीवनकाल मूल्य म्हणजे काय? ग्राहकाच्या आयुष्यात त्याला सेवा देण्यासाठी लागलेला खर्च, ग्राहकाने दिलेल्या व्यवसायावरून त्याला दिलेली श्रेणी, ग्राहकाबरोबर दीर्घकालीन संबंध निर्माण करून मिळवता येईल अशी फायद्यांची बेरीज, ग्राहकाला देता येईल असा अधिकतम विमा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 17वा प्रश्न आहे, असा प्रसंग ओळखा ज्यात विम्याची आवश्यकता या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता नसते. मालमत्तेचा विमा, व्यवसाय देयता विमा, तिसऱ्या बाजूच्या देयतेसाठी मोटार वाहन विमा, आग विमा. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 18वा प्रश्न आहे, ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार उपभोक्ता म्हणून कोणाला वर्गीकृत करता येणार नाही? व्यक्तिगत उपयोगासाठी माल सेवा भाड्याने घेणारा, जी व्यक्ती पुनर्विक्रीसाठी माल खरेदी करते, पैशांच्या मोबदल्यात माल आणि सेवा खरेदी करतो आणि त्या वापरतो, दुसऱ्यांच्या सेवा पैशांच्या मोबदल्यात वापरतो. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जी व्यक्ती पुनर्विक्रीसाठी माल खरेदी करते, असा व्यक्ती उपभोक्ता म्हणून वर्गीकृत करता येणार नाही. 19वा प्रश्न आहे, निकोप नातेसंबंध निर्माण करण्यासाठी काय चालत नाही? आकर्षण, विश्वास, संवाद, संशयी वृत्ती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. संशयी वृत्ती. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट कृतीशील ऐकण्याचा घटक नाही? उत्तम लक्ष देणे, अतिशय घाईघाईने निष्क्रियपणे पोहोचणे, समवेदनेसह ऐकणे, योग्य प्रकारे प्रतिसाद देणे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 21वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नैतिक वर्तनाचे वैशिष्ट्य नाही? ग्राहकाला पूर्ण माहिती असताना निर्णय घेता यावा म्हणून पुरेशी माहिती उघड करणे, ग्राहकाचा व्यवसाय आणि व्यक्तिगत माहितीची गुप्तता सांभाळणे, ग्राहकाच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य देणे, स्वतःच्या हितापेक्षा ग्राहकाच्या हिताला प्राधान्य देणे. वैशिष्ट्य नाही विचारले. तर याचे उत्तर आहे ग्राहकाच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य देणे. 22वा प्रश्न आहे, ही मूर्त स्वरूपातील वस्तू नव्हे. घर, विमा, मोबाईल फोन, जीनची विजार. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 23वा प्रश्न आहे, हा सेवेच्या दर्जाचा दर्शक नाही. हुशारी, विश्वसनीयता, समवेदना, प्रतिसाद देण्याची क्षमता. तर याचे योग्य उत्तर आहे हुशारी. भारतात कोणता विमा अनिवार्य आहे? तिसऱ्या बाजूच्या देयतेचा मोटार विमा, घरांसाठीचा आग विमा, अंतर्देशीय प्रवासासाठी प्रवास विमा, व्यक्तिगत अपघात विमा. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न आहे, ज्या ग्राहकाला त्याच्या विमा पॉलिसी संबंधी तक्रार असेल तो IRDA पर्यंत कोणत्या माध्यमातून पोहोचू शकतो? एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा ग्राहक मंच, लोकपाल, एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा किंवा जिल्हा ग्राहक मंच किंवा लोकपाल. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा. 26वा प्रश्न आहे, ग्राहक संरक्षण कायदा, विमा कंपन्यांच्या विरुद्ध तक्रार, दुकानाविरुद्ध तक्रार, ब्रँडच्या विरुद्ध तक्रार, विमा कंपन्या, ब्रँड आणि दुकानदारांच्या विरुद्ध तक्रार. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जेथे मालाची किंमत किंवा सेवेची मूल्य आणि विमा हक्क भरपाई ₹20 लाखांच्या आत आहे, तेथे कोणाचे कार्यक्षेत्र असते?
उच्च न्यायालय, जिल्हा मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग. याचे योग्य उत्तर आहे जिल्हा मंच. 28वा प्रश्न आहे, ग्राहक संबंधात प्रथम दर्शनी ठसा निर्माण होतो. आत्मविश्वास असल्याने, वेळ पाळल्याने, स्वारस्य दाखवल्याने, वेळेवर आल्याने, स्वारस्य दाखवल्याने, आत्मविश्वास असल्याने. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29वा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. विमा विकत असताना नैतिक वर्तन करणं अशक्य आहे. विमा प्रतिनिधींसाठी नैतिक वर्तन आवश्यक नाही. विमा प्रतिनिधी आणि विमाकर्ता यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी नैतिक वर्तन मदत करते. केवळ सर्वोच्च व्यवस्थापनाकडून नैतिक वर्तन अपेक्षित असते. तर याचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3. विमा प्रतिनिधी आणि विमाकर्ता यांच्यात विश्वास निर्माण होण्यासाठी नैतिक वर्तन मदत करते. 30वा प्रश्न आहे, कृतिशील ऐकणे यात हे अंतर्भूत होते. बोलणाऱ्याकडे लक्ष देणे, अधूनमधून मान डोलावणे आणि हसणे, अभिप्राय देणे. बोलणाऱ्याकडे लक्ष देणे, अधूनमधून मान डोलावणे, हसणे आणि अभिप्राय देणे. पर्याय क्रमांक 4. 31वा प्रश्न आहे, डॅशचे अधिकार क्षेत्र 20 लाख रुपयापर्यंतच्या वस्तू किंवा सेवा व दावा करण्यात आलेल्या नुकसान भरपाईविषयी तक्रारी हाताळण्यापर्यंत मर्यादित असते. जिल्हा मंच, राज्य आयोग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय आयोग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हा मंच. 32वा प्रश्न आहे, IGMS या संक्षिप्त स्वरूपाचा विस्तार करा. विमा सर्वसाधारण व्यवसाय यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा, भारतीय सर्वसाधारण व्यवस्थापन यंत्रणा, एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा, बुद्धिमान तक्रार व्यवस्थापन यंत्रणा. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा. 33वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती ग्राहक तक्रार निवारण संस्था 20 लाख रुपये ते 100 लाख रुपयापर्यंतचे ग्राहक वाद हाताळेल? जिल्हा मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, जिल्हा परिषद. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य आयोग. पुढीलपैकी काय वैध ग्राहक तक्रारीचा आधार असू शकत नाही? उत्पादनासाठी MRP पेक्षा अधिक पैसे घेणारा दुकानदार, वर्गवारीतील सर्वोत्तम उत्पादनाविषयी सल्ला न देणारा दुकानदार, औषधाच्या बाटलीवर रोगप्रवण प्रतिक्रियेविषयी इशारा न देणे, सदोष उत्पादने. तर याचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2. 35वा प्रश्न आहे, विमा पॉलिसीशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय कोणता आहे? पोलीस, सर्वोच्च न्यायालय, विमा लोकपाल, जिल्हा न्यायालय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विमा लोकपाल. 36वा प्रश्न आहे, विमा लोकपालाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विमा लोकपालाचे अधिकार क्षेत्र राष्ट्रीय असणे, विमा लोकपालाचे अधिकार क्षेत्र राज्य असणे, विमा लोकपालाचे अधिकार क्षेत्र जिल्हा असणे, विमा लोकपाल केवळ विनिर्दिष्ट प्रादेशिक मर्यादांमध्येच काम करतो. तर याचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे ठराविक प्रादेशिक मर्यादांमध्येच काम करतो. विमा लोकपालाकडे तक्रार कशी दाखल करावी लागते? विमा लोकपालाकडे लिखित तक्रार दाखल करावी लागते. तक्रार तोंडी दूरध्वनीद्वारे करावी लागते. तक्रार तोंडी प्रत्यक्ष हजर राहून करावी लागते. तक्रार वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लिखित तक्रार दाखल करावी लागते. 38वा प्रश्न आहे, विमा लोकपालाकडे जाण्यासाठी वेळेची मर्यादा किती आहे? विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर 2 वर्षात, विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर 3 वर्षात, विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर 1 वर्षात, विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर 1 महिन्यात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 वर्षात. 39वा प्रश्न आहे, लोकपालाकडे तक्रार करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पूर्व अट नाही? तक्रार एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक स्वरूपाच्या विमा संदर्भात केलेली असावी. विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर 1 वर्षात तक्रार दाखल केली पाहिजे. तक्रारदाराने लोकपालापूर्वी ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे. मागितलेली एकूण भरपाई 20 लाख रुपयापर्यंत असली पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लोकपालाकडे तक्रार दाखल करण्यासाठी काही शुल्क किंवा खर्च द्यावा लागतो का? 100 रुपये शुल्क द्यावे लागते. काही शुल्क किंवा खर्च द्यावा लागत नाही. मागितलेली भरपाईपैकी 20% रक्कम शुल्क म्हणून द्यावी लागते. मागितलेल्या भरपाईपैकी 10% रक्कम शुल्क म्हणून द्यावी लागते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोणत्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागत नाही. 41वा प्रश्न आहे, खाजगी विमाकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल केली जाऊ शकते का? केवळ सार्वजनिक विमाकर्त्याविरुद्धच तक्रार करता येऊ शकते.
होय, खाजगी विमाकर्त्याविरुद्धही तक्रार करता येते. केवळ जीवन विमा क्षेत्रात खाजगी विमाकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल करता येते. केवळ जीवनेतर क्षेत्रात खाजगी विमाकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल करता येते. तर याचं योग्य उत्तर आहे खाजगी, म्हणजे जे खाजगी आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा विमा तक्रार दाखल करता येते. 42वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बळजबरीचे उदाहरण आहे? बारीक अक्षरातील छापलेले न वाचता रमेश करारावर सही करतात. महेश यांनी करारावर सही न केल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी रमेश देतात. रमेश आपले व्यावसायिक वजन वापरून महेश यांना करारावर सही करण्यास उद्युक्त करतात. महेश यांनी करारावर सही करावी म्हणून रमेश चुकीची माहिती देतात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 की ठार मारण्याची धमकी देणे हे बळजबरीचे उदाहरण आहे. 43वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पर्याय रमेश यांच्याद्वारे विमा आश्वासित केले जाऊ शकत नाही? रमेश यांचे घर, रमेश यांची पत्नी, रमेश यांचा मित्र, रमेश यांचे पालक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 44वा प्रश्न आहे, वैध कराराचा कोणता घटक विमा हप्त्याशी संबंधित असतो? प्रस्ताव आणि स्वीकार, मोबदला, मुक्त होकार, करारातील दोन्ही बाजूंची क्षमता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोबदला. 45वा प्रश्न आहे, डॅशचा संबंध अचूक नसलेल्या विधानांशी असतो जी अफरातफरीच्या उद्देशाने केलेली नसतात. विपर्यास, योगदान, प्रस्ताव, प्रतिनिधित्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विपर्यास. 46वा प्रश्न आहे, जीवन विमा करारांच्या संदर्भात खालीलपैकी काय सत्य आहे? ते मौखिक करार असतात, कायद्याने अंमलबजावणी योग्य नसतात. ते मौखिक आणि कायद्याने अंमलबजावणी योग्य करार असतात. भारतीय करार कायदा 1872च्या आवश्यकतेनुसार ते दोन्ही बाजूंमधील करार असतात. दोन्ही बाजू म्हणजे विमाकर्ता आणि विमाधारक. ते जुगारांच्या कराराप्रमाणेच असतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कराराची ही व्याख्या आहे. 47वा आहे, खालीलपैकी कोणत्या करारासाठी वैध मोबदला नाही? पैसे, मालमत्ता, लाच, दागिने. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाच. 48वा आहे, खालीलपैकी कोणती बाजू जीवन विमा करार करण्यास अपात्र आहे? व्यवसायाचा मालक, अज्ञान व्यक्ती, गृहिणी, सरकारी कर्मचारी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अज्ञान व्यक्ती. 49वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कृती सर्वोच्च चांगुलपणाच्या तत्वाचे पालन दर्शवते? विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये ज्ञात वैद्यकीय स्थितीबाबत खोटे सांगणे, माहीत असलेल्या भौतिक सत्यस्थिती विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये उघड न करणे, विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये माहिती असलेल्या भौतिक सत्यस्थिती उघड करणे, विमा हप्ता वेळेत भरणे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये माहिती असलेल्या भौतिक सत्यस्थिती उघड करणे. 50वा प्रश्न आहे, विमा करण्यायोग्य स्वारस्य या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य नाही? वडिलांनी मुलासाठी विमा पॉलिसी घेणे, पत्नीने एकमेकांसाठी विमा घेणे, मित्रांनी एकमेकांसाठी विमा घेणे, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी विमा पॉलिसी घेणे. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनी एकमेकांसाठी विमा घेणे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न बघितलेले आहेत. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. थँक्यू.